उन्हाळा जसजसा वाढत चाललाय तसतशा नद्या आटू लागलेल्या आहेत आणि या निमित्तानं मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। मराठवाड्यातल्या 127 गावांना तसंच वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे। प्रभावित भागांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरू राहावा याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जालना, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांना पाणी टंचाईचा तडाखा आत्ताच जाणवतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। सध्या मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता प्रशासनाच्या वतीने मराठवाड्यामध्ये तब्बल 127 गावांना जे आहे ते टँकरना पाणी पुरवठा केला जात आहे। सध्या जर बघितलं तर अशा पद्धतीने टँकरना जे आहे ते सर्वत्र पाणी पुरवठा केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये 127 गावांना व वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो। त्याच पाठोपाठ जालन्यामध्ये 85 टँकरना जे आहे ते गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे। सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील आता टँकरची संख्या जी आहे ती वाढत असल्याची पाहायला मिळत आहे। नागरिक देखील आता टँकरच्या मागणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण अनेक भागांमध्ये जर बघितलं तर 50 ते 60 रुपयाला ड्राम जो आहे तो नागरिकांना विकत घ्यावा लागत आहे। मात्र सध्या ऊन जे आहे ते देखील तापमान वाढत आहे, त्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील नागरिक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाट, विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।